नमस्कार. जाणीवेच्या गंधकोशी या भागामध्ये आज आपण बघणार आहोत बेचैनी याविषयी. मन सतत बेचैन असणं, कशातही लक्ष न लागणं म्हणजे काय हे आपण नेहमी अनुभवतो. पण तरीसुद्धा एक छोटीशी उदाहरण तुम्हाला देते. तुमचा वाढदिवस आहे आज. तुम्ही छान कपडे घातलेत, एकदम मन प्रसन्न आहे. आज सगळेजण तुमचं कौतुक करणार, तुम्हाला काय काय चॉकलेट बिकलेट मिळणार. काही मोठे असो लहान असो, आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला सगळ्यांनी विश करावं, काहीतरी छान गिफ्ट मिळावं, सरप्राईज मिळावं, वाटतं की नाही. तशा सुंदर अशा भावनेमध्ये की आजचा दिवस काय मस्त जाणार आहे अशा कल्पना करत एकदम मस्त प्रसन्न ह्याच्यामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडताय आणि ऑफिसला गेलेले आहात. ऑफिसमध्ये प्रत्येकजण तुम्हाला विश करतोय, काहीतरी तुमची थट्टा मस्करी करतोय, एकदम हसत खेळत छान दिवस चाललाय. आणि मात्र तुमचा जो बॉस आहे तो तुमच्याशी काही बोलत नाही की नाही त्याने तुम्हाला बोलवलं आहे. खरं तर तुमचं आणि तुमच्या बॉसचं अतिशय चांगलं नातं आहे, एकदम मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे तो काहीतरी वेगळं करेल किंवा काहीतरी छान वेगळ्या शब्दामध्ये विश करेल आपल्याला, किंवा तो मला विश करणारच, तो मला शुभेच्छा देणारच, हा आपला अगदी काय म्हणतात आत्मविश्वास आहे आपल्याला की नाही तो करणार आपल्याकरता. अशा सगळ्या अपेक्षा मनात असताना तो केबिनमधनं साला बाहेरही आला नाही. त्याने आपल्याला शुभेच्छा तर दिल्या नाहीत आणि बघितलं नाही आणि काही नाही. आणि अचानक दुपारनंतर तो मीटिंगला निघून गेला. मी जातोय बाहेर वगैरे हे पण तुम्हाला सांगितलेलं नाही. आणि कोणाकडनं तरी तुम्हाला कळलं की ते केबिनमध्ये नाही आहेत. सकाळपासून तुम्ही विचार करताय की आत्ता बोलवतील, मग बोलवतील, बिझी असतील, पण संध्याकाळी तरी नक्की हे करतील, आणि अचानक ते निघून गेले. तर दिवसभर इतक्या जणांनी तुम्हाला शुभेच्छा देऊन सुद्धा तुमच्या मनामध्ये जी बेचैनी उत्पन्न होईल तीही बेचैनी की कळत नाही कशामुळे, काय का असं वागले असतील, काय चुकलं का माझं, कशावर रागावले असतील का, असे अनेक विचार मनामध्ये येत राहतील. आणि दिवसभरामध्ये जरी तुम्हाला 98% लोकांनी खूप छान वागणूक दिली, तुमचं कौतुक केलं, तुमच्या दिसण्याचं, तुमच्या ड्रेसचं सगळं कौतुक केलं, पण ही एक व्यक्ती जी आहे तिने केलं नाही, तर तुम्ही किती बेचैन व्हाल. तीही बेचैनी. मग हे एक छोटंसं उदाहरण दिलं. अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतात. काय तर आपल्या मनाप्रमाणे प्रतिसाद न मिळणं, या कारणामुळे बेचैनी उत्पन्न होऊ शकते. किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीकडनं आपल्याला हवा तसा प्रतिसाद न मिळणं, हेही एक बेचैनीचं कारण होऊ शकतं. किंवा कोणीतरी तुमचा उगीचच अपमान करणं, तुम्हाला बोलणं, किंवा तुमची काहीही कारण नसताना तुम्ही विश्वास ठेवलेला असताना तुमची फसवणूक करणं, हे सुद्धा एक बेचैनी असण्याचं कारण होऊ शकतं. थोडक्यात काय तर जे अपेक्षित नाही आहे, ज्याची आपण कधी कल्पना केलेली नाही आहे, असे अनुभव जेव्हा आपल्याला येतात तेव्हा आपण प्रचंड बेचैन होतो, अस्वस्थ होतो आणि मनामध्ये सारखे त्याच गोष्टीचे विचार, त्याच घटनेचे विचार येत राहतात. मग घरामध्ये आनंदाचा प्रसंग असो, सणवार असो, बाकी महत्त्वाची अनेक कामं असतो ते आपण करत राहतो, पण बॅक ऑफ द माइंड आपल्या मनात सतत ती घटना फिरत राहते आणि असं का झालं ह्याचे विचार सतत आपल्या मनामध्ये येत राहतात. आणि म्हणून अशा वेळेला काय करावं सुचत नाही. मनाची शांतता पूर्ण निघून जाते. मन सदैव अस्वस्थ असतं, अशांत असतं. पण मग असं आपण किती काळ जगणार, किती काळ आपली ऊर्जा अशी वाया जाऊ देणार.
किती काळ आपलं इमोशनल जे काही हेल्थ आहे, भावनिक स्वास्थ्य आहे आपलं, त्याचं आपण नुकसान करत राहणार. मग ह्याच्यावर काहीतरी उपाय तर असायला पाहिजे. तर हो, नेहमीप्रमाणे ह्याच्यावर सुद्धा मी सांगेन की आमच्याकडे एक मेडिटेशन आहे. निर्मल विसावामध्ये एक अशी व्यक्ती आली होती की तिच्या आयुष्यात अशी काहीतरी घटना घडली होती आणि तिने मला एका वाक्यात सांगितलं की बाकी कुठलीही तुझी मेडिटेशन देण्यापेक्षा मला मन शांत करणारं एक मेडिटेशन दे. आणि म्हणून त्या तिला देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या विचारधारेचा किंवा ही जी काही आपली प्रतिक्रिया असते, ही काही रिॲक्शन असते आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या घटनेकरता, किंवा एखादी व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली असेल तर त्याकरता ही जी काही आपली रिॲक्शन असते आणि त्यामुळे जी मनात बेचैनी होते, त्याकरता एक मेडिटेशन आमच्याकडे आहे. हे मेडिटेशन तुम्ही 1 महिनाभर ऐका. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर डिस्टन्स हिलिंगचा सुद्धा पर्याय तुम्हाला देण्यात येईल. आणि या दोन्ही गोष्टींमुळे हळूहळू तुमचं मन हे जे काही बेचैन झालेलं आहे, हे जे काय नको असलेल्या भावना आणि विचार सारखे मनात येत आहेत, त्याचा हळूहळू निचरा व्हायला सुरुवात होईल. आणि हळूहळू त्या बेचैनीमधनं तुम्ही बाहेर पडाल आणि तुमच्या मनाची जी काही शांतता आहे ती तुम्ही परत मिळवाल. अर्थात त्याच्याकरता तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. www.nirmalvisav.com या वेबसाईटवर गेलात तर तिकडे फॉर्म आहे, आमच्या अपॉइंटमेंटकरता तुम्ही तो भरू शकता. किंवा nirmalvisava@gmail.com ह्याच्यावरती आम्हाला मेल पाठवा. आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू. आणि कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही लिहिलं तरी हरकत नाही, आम्ही तुम्हाला नक्की संपर्क करू. पण मनामध्ये सतत अशी बेचैनी ठेवून सगळा जो आनंद हरवण्यापेक्षा मेडिटेशन करून मनाची शांती परत मिळवा. काय मग, जागरूक झालात ना ह्या सगळ्या गोष्टी करता? त्यामुळे मेडिटेशन करा. ही मेडिटेशन मराठीतून आहेत, गायडेड आहेत, त्यामुळे ऐकायला अतिशय सोपी आहेत. एकामागून एक काय काय करायच्या ह्या सूचना तुम्हाला मिळतात. त्यामुळे ती नुसती ऐकून मग जाणीवपूर्वक ऐका, अजाणतेपणी ऐका, लक्षपूर्वक ऐका, लक्ष न देता ऐका, तरीसुद्धा त्याचा परिणाम तुम्हाला नक्की मिळणार आहे. तर जरूर संपर्क करा.